बाईची नजर प्रथम पुरुषावर पडते तेव्हा सर्वात अगोदर ती या गोष्टीकडे पाहते. नमस्कार मित्रांनो, आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची झाली की तिच्याशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्या मनावर मोठा परिणाम करू लागतात. पण कधी तुम्ही असा विचार केला आहे का की आपण एखाद्यावर मनापासून विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी चांगले विचार करतो आणि तरीही त्याच व्यक्तीकडून आपल्याला निराशा का मिळते? एखादी जवळची व्यक्ती अचानक दूर जाते, आपला विश्वास तुटतो आणि मग मनात एक प्रश्न निर्माण होतो, माझ्यासोबतच असे का झाले? आज आपण याच भावनांमागील काही महत्त्वाचे पैलू समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण हेही समजून घेणार आहोत की अशा परिस्थितीत स्वतःला कसे सावरता येते. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला मनापासून पसंत करतो, तेव्हा त्या व्यक्तीचे सुख आपल्यासाठी महत्त्वाचे बनते. तिच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात, ती आनंदी राहावी आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असावे असे आपल्याला वाटते. मात्र प्रत्येक वेळी आपल्या भावना समोरची व्यक्ती त्याच पद्धतीने समजून घेईलच असे नाही. आपण एखाद्यासाठी मनापासून प्रयत्न करतो आणि त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर मनाला दुखापत होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी अनेकांच्या मनात नकारात्मक विचार सुरू होतात. मी कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्यासोबत असे का घडले? मी सर्वांसाठी चांगले करण्याचा प्रयत्न केला, तरी मला दुःख का मिळाले? असे प्रश्न सतत मनात येऊ शकतात. परंतु प्रत्येक वाईट अनुभवाचा अर्थ आपण चुकीचे आहोत असा होत नाही. कधी कधी दोन व्यक्तींच्या अपेक्षा वेगळ्या असतात. विचार जुळत नाहीत किंवा परिस्थिती बदलते. त्यामुळे नात्यात आलेली अडचण म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची किंमत कमी झाली असे नाही. आपल्याला एखादी जवळची व्यक्ती सोडून गेली किंवा विश्वासाला धक्का बसला, तर काही काळ मन उदास राहणे स्वाभाविक आहे. त्या व्यक्तीच्या आठवणी पुन्हा पुन्हा मनात येऊ शकतात. पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्येही रस कमी होऊ शकतो. मात्र अशा काळात स्वतःला दोष देत राहण्यापेक्षा त्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करणे अधिक योग्य ठरते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम केले म्हणून आपण कमकुवत ठरत नाही, उलट आपल्या भावना प्रामाणिक होत्या याचा तो पुरावा असतो. मित्रांनो, आकर्षणाच्या बाबतीतही एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक पुरुषाला एकाच प्रकारच्या व्यक्ती आवडतात असे नाही. कोणाला व्यक्तिमत्व महत्त्वाचे वाटते, कोणाला स्वभाव, कोणाला विनोदबुद्धी, कोणाला जबाबदारीची जाणीव, तर कोणाला आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे वाटू शकते. त्यामुळे सर्व स्त्रिया फक्त पैशाकडे पाहतात किंवा सर्व पुरुष फक्त रूपाकडे पाहतात असे सर्वसाधारण विधान करणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या पसंतीमागे तिचे अनुभव, संस्कार, गरजा आणि वैयक्तिक विचार असू शकतात. एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे पहिल्यांदा पाहते तेव्हा ती केवळ त्याचे बाह्य रूप पाहते असे नाही. त्याचा बोलण्याचा ढंग, इतरांशी वागण्याची पद्धत, आत्मविश्वास, शिष्टाचार आणि व्यक्तिमत्व यांसारख्या अनेक गोष्टी तिच्या लक्षात येऊ शकतात. त्याचप्रमाणे पुरुष देखील स्त्रीबद्दल मत बनवताना फक्त तिच्या रूपाकडेच पाहतात असे नाही. तिचा स्वभाव, विचार, वागणूक आणि आत्मविश्वास यांनाही महत्त्व दिले जाऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आपण सतत विचार करत असलो, तर आपल्या मनात त्या व्यक्तीला अधिक महत्त्व मिळू शकते. तिच्याशी संबंधित आठवणी पुन्हा पुन्हा आठवू शकतात आणि त्यामुळे आपल्याला तिच्याबद्दलच्या भावना आणखी तीव्र वाटू शकतात. मात्र याचा अर्थ समोरची व्यक्तीही आपल्याबद्दल तितकाच विचार करते असा निश्चित निष्कर्ष काढता येत नाही. भावना समजून घेण्यासाठी अंदाजापेक्षा स्पष्ट संवाद अधिक विश्वासार्ह असतो. काही लोक असेही म्हणतात की एखाद्या व्यक्तीवर पुन्हा प्रेम करता येत नाही. पण प्रत्यक्षात भावना इतक्या सोप्या पद्धतीने मोजता येत नाहीत.
एखादे जुने नाते संपल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीबद्दल भावना निर्माण होऊ शकतात किंवा एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल नव्याने आपुलकी निर्माण होऊ शकते. मात्र जुन्या आठवणी आणि वर्तमानातील वास्तव यामध्ये फरक ओळखणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, प्रेमामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्पर आदर आणि विश्वास. समोरच्या व्यक्तीने आपल्याला निवडले नाही म्हणून तिच्यावर राग करणे योग्य नाही आणि आपल्याला अपेक्षित प्रेम मिळाले नाही म्हणून स्वतःला कमी समजणेही योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. नाते टिकवायचे असेल तर दोन्ही बाजूंनी प्रयत्न, संवाद आणि परस्पर संमती आवश्यक असते. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर गेली म्हणून आपले आयुष्य संपत नाही. काही माणसे आपल्याला प्रेम शिकवतात, काही विश्वास शिकवतात, तर काही अनुभव आपल्याला स्वतःची किंमत समजावून देतात. त्यामुळे कोणीतरी आपली कद्र केली नाही म्हणून स्वतःची कद्र कमी करू नका. योग्य व्यक्तीच्या शोधापेक्षा आधी स्वतःसोबतचे नाते मजबूत करा. कारण स्वतःचा सन्मान, शांत मन आणि चांगले व्यक्तिमत्व या गोष्टी कोणत्याही नात्यापेक्षा मोठी संपत्ती आहे.